नमस्कार मंडळी. संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे आराध्य दैवत. ते एक थोर संत आणि कवी होते. त्यांचा जन्म 1275 मध्ये आपेगावला झाला. ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी हे त्यांचे पूर्ण नाव. विठ्ठलपंतांनी संन्यास घेतला होता, परंतु संसारात परत प्रवेश केला आणि त्यांना 4 अपत्ये झाली: निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. संन्यासाची मुले म्हणून समाजाने त्यांना वाळीत टाकले. जगण्यासाठी भिक्षा मागावी लागली. ही 4 भावंडे ज्ञान घेण्यासाठी आणि वेद शिकण्यासाठी पैठणला आली. संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका, हरिपाठाचे अभंग, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी अशा अनेक काव्यरचना केल्या आहेत. ज्ञानेश्वरी हा त्यांचा सुप्रसिद्ध ग्रंथ आहे. त्यात गीतेचं ज्ञान प्राकृत भाषेत लिहिलेलं आहे. आयुष्याच्या केवळ 21व्या वर्षी त्यांनी आळंदीला समाधी घेतली. चला आता आपण त्यांच्या आयुष्यातील काही चमत्कारपूर्ण कथा ऐकू. ह्या गोष्टीचं नाव आहे पाठीवर मांडे भाजले. ज्यांना आपण